आपण पाहतोय राज ठाकरे हे तिथे पोहोचलेले आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिवस आहे। 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरेंनी केली होती आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने आपण पाहतोय रायगडाच्या पायथ्याशी आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यानंतर ते छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि इथे कार्यक्रम होणार आहे। यासह सभासद नोंदणी सुद्धा आज सुरू होणार आहे। सभासद नोंदणीचा पहिला अर्ज हे स्वतः राज ठाकरे भरतील आणि त्यानंतर राज्यभरामध्ये सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू होईल। 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष स्थापन केलाय आणि त्यानंतर आज आपण पाहतोय 20 वर्ष झाली स्थापनेला। याच निमित्तानं राज ठाकरे हे रायगडावर पोहोचलेत। रायगडाच्या पायथ्याची दृश्य तुम्ही पाहताय। मनसेच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सदस्य नोंदणीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आयोजन करण्यात आलेले आणि या सदस्य नोंदणीमध्ये सर्वप्रथम सदस्य नोंदणी राज ठाकरे यांची होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये सदस्य नोंदणी सुरू होईल। रोपवेच्या माध्यमातून आपण पाहतोय राज ठाकरे हे रायगडापर्यंत पोहोचणार आहेत। रोपवेमध्ये बघण्यासाठी राज ठाकरे पुढे येत आहेत आणि यावेळेस राज ठाकरे हे रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतील। त्यानंतर सदस्य नोंदणी करतील स्वतःची। त्यानंतर संपूर्ण राज्यभरात मनसेच्या सदस्यांची नोंदणी सुरू होईल। 20 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झालेली आहेत। एक प्रादेशिक पक्ष म्हणून वेगळी आणि नावाची ओळख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःची निर्माण केलेली आहे। मराठी भाषा मराठी अस्मिता या अनेक मुद्द्यांवर वारंवार मनसेमधनं भाष्य होत असतं। स्वतः राज ठाकरे त्यांच्या भाषणामधून वारंवार याचा उल्लेख करत असतात। 2006 मध्ये 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं त्याला नाव दिलं। आज या पक्षाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत। 20 वर्ष ही मोठी कारकीर्द आपण म्हणू शकतो। या 20 वर्षांमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाची राज्यामध्ये वेगळी ओळख आहे। मराठी माणसाचे मुद्दे कायमच मनसेनं उचलून धरलेले आहेत। मराठी माणसाच्या हितासाठी मराठी भाषेसाठी वारंवार मनसैनिकांनी बाजू घेतलेली आहे। आपण पाहिलं भोंग्याचा मुद्दा म्हणा हा वारंवार मनसेनं उचलून धरलेला आहे। मराठी भाषेचा मुद्दा, टोल नाक्यांचा मुद्दा, हे सर्व मुद्दे मनसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलून धरलेले आहेत। राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची त्यांच्या भाषणांची काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे। त्यांच्या भाषणांमधून त्यांच्या भाषणाचे अनेक चाहते आहेत। त्यांच्या भाषणांमधून त्यांनी वारंवार महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सध्याचं वास्तव आणि पुढे येणारं भविष्य हे कसं असलं पाहिजे, काय व्हायला पाहिजे यावर वारंवार त्यांनी भाष्य केलेलं आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र आपण पाहतोय काही वेळातच राज ठाकरे हे रोपवेच्या माध्यमाने रायगडापर्यंत पोहोचतील। पायथ्याची दृश्य आपण पाहिली होती। रोपवेमधून त्यानंतर राज ठाकरे रायगडावर पोहोचतील। तिथे छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते स्वतः आधी सदस्य म्हणून नोंदणी करतील आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात सदस्य नोंदणी होणार। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी या वर्धापन दिनाला उपस्थित आहेत। आपण पाहतोय गर्दी करू नका, गर्दी करू नका, गर्दी करू नका।
चला ज्यांचं झालं त्यांनी चला त्यांनी बाजूला ताई या पुढे मागे 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 महाराष्ट्र आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांचा हा रायगड दौरा. रायगडावर राज ठाकरे आता पायथ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यानंतर रोपवेच्या माध्यमातून ते रायगडापर्यंत पोहोचतील. तिथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. ते स्वतःच्या आधी सदस्य म्हणून नोंदणी करतील. त्यानंतर राज्यभरामध्ये सदस्य नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आपण पाहिलेलं आहे मनसेची स्थापना राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत 9 मार्च 2006 रोजी केली होती. आज 2026 पूर्ण 20 वर्ष आपण पाहतोय मनसेला झालेली. या 20 वर्षांच्या काळामध्ये मनसेनं राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. मनसैनिकांनी राज ठाकरेंनी वारंवार मराठी माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी वारंवार मराठी भाषेसाठी बाजू घेतलेली आहे. मुद्दे त्यांचे मांडलेले आहेत. टोलनाक्यांचा मुद्दा म्हणा, भोंग्यांचा मुद्दा म्हणा, मराठी भाषेचं अस्तित्व, मराठी संस्कृती, मराठी चित्रपटांचा मुद्दा अशा अनेक गोष्टींसाठी खंबीरपणे राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. मनसैनिकांनी त्यांनी वारंवार या संदर्भात सूचनाही केल्या होत्या. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन कदम जोडले गेलेले आहेत. सचिन, मनसेचा आज वर्धापन दिवस. राज ठाकरे रायगडावर काही वेळातच पोहोचतायत रोपवेच्या माध्यमातून. काय काय कार्यक्रम असणार आहे, काय होईल पुढे? राज ठाकरे ते कालपासून रायगडावर आहेत. सकाळीच लवकर काही वेळा त्यांचा अजून पूर्ण त्यात राज दरबारामध्ये ते रायगडच्या खाली उतरून हिरकणीवाडी येथे त्यांनी जे त्या ठिकाणी सदस्य नोंदणी आहे त्याला सुरुवात होणार आहे. असणार आहेत आणि राज ठाकरेंनी स्वतःची केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मनसेच्या आपण पाहतोय यावेळेस राज ठाकरे पोहोचल्याची माहिती आपल्याला आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी दिलेली आहे. छत्रपती शिवरायांचं दर्शन अभिवादन करून झाल्यानंतर राज ठाकरे पुन्हा पायथ्याशी येऊन तिथे सदस्य नोंदणी करणार आहे. त्यानंतर पुढचा कार्यक्रम होणार आहे. यावेळेस ते मनसैनिकांना नक्की काय सूचना देणार, काय कानमंत्र देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.